अरे चहा घे. रागावलायस का माझ्यावर? स्वतःवर. पण रागावण्यासारखं झालंय काय? जे चाललंय ते सगळं आनंद वाटावा असंच आहे. हे बघ बाळा, तुला हे जे काही वाटतंय त्यात तुझा दोष नाहीये. माई तुला वाटतं तसं? तुझ्या ग्रहदशेमुळे तसं होतंय हे म्हणतात ते बरोबर आहे. माई तुला काय वाटतं? तू यांचं ऐकावंस. मला नाही वाटत तसं. तेच तर मी सांगते बाळा, तुझ्या ग्रहदशेमुळे होतंय हे सगळं. तुझा रागराग, तुझी चिडचिड, तुझ्यावर ताबा कुठे आहे? हे आकाशातले डोक्यावरचे ग्रह आहेत ना, ते नाचवतायत तुला त्यांच्या इच्छेनुसार. पण तू काळजी करू नकोस, तू एकटा नाहीयेस, मी आहे. माझ्या बाजूने उभी राहशील? का नाही? दादांच्या विरुद्ध. हे तुझे शत्रू नाहीयेत आणि आयुष्यभर हे पत्रिका बघून शास्त्रानुसार सगळं ठरवत आलेत आणि मुळात एवढं काही झालेलंच नाहीये. तुला नंदिनीबद्दल जे काही वाटतं ना, ते आपण बोलून सोडवूया ना. तुला एखादी गोष्ट आवडत नसेल तर काही मुद्दाम तसं करणारी ती मुलगी नाहीये. तुझ्या आज्ञेत राहील ती. हीच तर मला आवडत नाहीये. माझ्या बायकोला स्वतःची मतं असावीत, स्वतःचे निर्णय तिने स्वतः घ्यावेत असं मला वाटतं. अरे नीट शिकवलं ना तर तेही करेल ती. माई या गोष्टी शिकवून येत नाहीत, ते मुळातच तुमच्यात असायला लागतं. अरे पण नंदिनीत हे नाही म्हणून ठरलेलं लग्न तर आता मोडता येत नाही ना. हे बघ, तुझी ग्रहदशा संपली ना की सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस. हो.